हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मागील गळ्याची डिझाईन. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आपण गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहोत. आधी खालील उंची आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंचावरती आणि मधला जो बॉक्स आहे तो 3 इंचाचा घ्यायचा आहे. म्हणजे वरील आपल्या गळ्याची उंची निघते. आपल्याला खालच्या बाजूने जर डिझाईन करायची असेल तर आपल्याला आधी खालील बाजूने आपल्याला मापे टाकावी लागतात. म्हणजे वरील गळ्याची उंची आपली आपोआप निघते आणि असे क्रॉसमध्ये आपण त्याला आखून घेणार आहोत. ही डिझाईन खूप अशी ट्रेंडिंग चाललेली आहे सध्या. ही कशा पद्धतीने ही डिझाईन आखली जाते ते दाखवले आहे. एक्स्ट्रा राहिलेला तो पार्ट आपल्याला हे नंतर वरून अटॅच करायचा आहे. त्यासाठी ही पट्टी आपण काढून घेतलेली आहे. आता मेन फॅब्रिक घेऊन त्याच्यावरती आता आपल्याला हे जे अस्तरचे आपण कटिंग केलेले आहे ते व्यवस्थितरित्या ठेवून त्याचे दोन्ही पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बॅक साईडची बाजू आपल्याला मधून कटिंग करून त्याचे 2 पार्ट वेगवेगळे करायचे आहेत आणि ते अस्तरला जॉईन करून घ्यायचे आहेत. आता गळ्याकडील बाजूस व्यवस्थितरित्या पॉईंट आल्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशी आपण टिप मारून घेणार आहोत. त्याला नॉचेस देऊन घेणार आहोत. त्याचा पॉईंट येण्यासाठी टोकदार काहीतरी घेऊन त्याला व्यवस्थितरित्या त्याचा टोक आपल्याला आतून बाहेरच्या साईडला एकदम पॉईंट असा काढायचा आहे आणि वरती दाबटीप मारून घ्यायची आहे. पूर्ण अस्तर हे आपण जॉईन करून घेतलेले आहे. अशाच नवनवीन ट्रेंडिंग डिझाईन आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कोणते ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असतील नवीन तर ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या पद्धतीने आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. हे दोन्ही पार्ट आपण एकमेकाला जॉईन केलेले आहेत. आता वरती लेस बसवून घ्यायची आहे आपल्याला. ही आपली खड्यांची फ्लॉवरमधील लेस आहे. मल्टी कलरची फ्लॉवर आहे त्याच्यावरती. कारण आपला
पूर्ण असा येलो कलरचा ब्लाऊज पीस आहे. त्याच्यावरती मल्टी कलरचे फ्लॉवर असलेले लेस खूप छान दिसेल. पण ही लेस लावताना एकदम त्याच्या कॉर्नरच्या साईडला टिप मारावी लागेल, कारण मधल्या साईडला त्याला खडे आहेत. त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला लेसच्या एकदम साईडने टिप मारून घ्यायची आहे. त्यामुळे ती लेस एकदम परफेक्ट अशी बसेल. दुसऱ्याही पार्टला आपण याच पद्धतीने लेस लावून घेणार आहोत. आता खालच्या साईडला जो बेल्ट करायचा आहे, तो बेल्ट आता आपण एकमेकावर पट्ट्या अस्तरची आणि ब्लाऊज पीसची जोडून जॉईन करून घेणार आहोत. उलट बाजूने दोन्ही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि तो बेल्ट आता आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे. आणि खालील बाजूस आपल्याला एकदम बारीक अशी समोसा लेस आपण इथे टाकलेली आहे. खालच्या बाजूला एक लेस टाकायची आहे आणि वरील बाजूस पण एक लेस टाकायची आहे. आणि जे वरील भाग आहेत आपले बॅकचे, ते आपले बॅकचे टक्स आपल्याला इथे मारून घ्यायचे आहेत. जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्या पद्धतीने आधी त्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बेल्ट जॉईन करायचा आहे. ते आपण नॉट बसवून घेणार आहोत. आता खालील बाजूस आपल्याला आता तो बेल्ट बसवून घ्यायचा आहे. बेल्ट आपल्याला वरून बसवायचा आहे. आणि थोडेसे पुढच्या साईडला असे थोडे झिगझॅग करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, ते उसवलं जाणार नाही. या पद्धतीने आपण बेल्ट जॉईन करून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला लेस बसवून घ्यायची आहे. बारीक लेस असल्यामुळे मधोमध टिप मारली तरी चालते, एकच टिप मारली तरी चालते. कट करून घ्यावी. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन खूप ट्रेंडमध्ये सध्या चाललेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स वॉचिंग.